असा मिस्टरांच्या हातचा चिकन मसाला आज खायला मिळालेला आहे। खूप आनंदात अशी त्यांनी मस्त अशी रेसिपी केलेली आहे। कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। हॅलो फ्रेंड्स, संध्याकाळचे वाजलेले आहे 7:30 ते 7:45 आणि आज बनवायला घेतलेलं आहे चिकन रेसिपी। मुलांना आवडते आणि घरात सगळ्यांना आवडते। सो चिकन आज मी नाही बनवणार आहे, तर आमच्या घरातले कुक बनवणार आहेत। दाखवते कोण बनवते। आज माझे खूप दिवसानंतर मिस्टरांनी मस्त असा चिकन बनवला होता, अगदी टेस्टी आणि खूप मस्त असा चिकन मसाला हा रेडी झाला होता। तर यामध्ये जिरा, काळा मिरी, लवंग, विलायची, मोठी विलायची, तीळ टाकत आहेत आणि मस्त अशी रेसिपी आज आपल्याला बघायला मिळणार आहे। जेव्हा कधी घरामध्ये मी चिकन बनवत असते तो सगळ्यांना आवडतो, पण जेव्हा माझे मिस्टर घरामध्ये चिकन बनवतात ते कधीतरी बनवत असतात, पण त्यांच्या हाताच्या चिकनची बातच वेगळी आहे। खूप टेस्टी आणि खूप मस्त असा ते चिकन बनवत असतात आणि तुम्ही बघू शकताय की त्यांनी आता कांद्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घातलेला आहे आणि व्यवस्थित कांदा असं परतून घेत आहेत। थोडासा हलकासा कांदा की मग ते त्यामध्ये टोमॅटो घालत आहेत। टोमॅटो काही जास्त चिरलेला नाहीये, असं थोडंसं काप करून त्यांनी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असे परतून घेत आहेत। आणि तुम्हाला सांगते की माझे मिस्टर जे चिकन बनवतात ते अगदी मन लावून आणि व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट टाकून बनवत असतात। अर्धा किलो चिकन आहे आणि तुम्ही बघू शकताय की ती अगदी मन लावून बनवतायत आणि टेस्ट ही इतकी छान येते यांच्या हाताच्या चिकनला की सांगता सोय नाही। आणि आता टोमॅटो शिजलेला आहे आणि त्याला आणखी मऊसूद बनवण्यासाठी एक अर्धा चमचाभर ते त्यामध्ये मीठ टाकून घेत आहेत आणि ते सुद्धा आता परतून घेत आहेत। आणि मी ज्या प्रकारचा रोज चिकन बनवते त्याच्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीचा हा चिकन आहे। तुम्ही बघू शकताय मसाले टाकलेले नाहीयेत, आधीच त्यांनी चिकन टाकलेलं आहे। ही त्यांची एक वेगळी पद्धत आहे, जे ते कांदा, टोमॅटो आणि इतर जे जिन्नस आहे त्याच्यामध्ये जो चिकन आहे तो आधी हलकासा परतून घेतात आणि मग हळूहळू इतर वस्तू ते मिक्स करत असतात। का कोण जाणे, ते म्हणतात हे गावठी पद्धतीचं चिकन आहे, जे त्यांनी त्यांच्या आजीकडून शिकलं होतं, पाहिलं होतं त्यांच्या आजीला असं बनवताना आणि ते सुद्धा तीच रेसिपी फॉलो करतायत। आणि हे अद्रक, लसूण, एखाद मिरची आणि कोथिंबीर याचं पेस्ट केलेली आहे आणि ती आता ते टाकत आहेत चिकन हलकासा परतून झाल्यानंतर। तर तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं टाकलेलं आहे। एक 5 मिनिटं या मसाल्याला चिकन सोबत परतून घ्यायचं। मी तुमच्या सोयीनुसार गॅस कमी जास्त करू शकतो। फ्लेम मेड बाय चिकन माय हस्बंड हाय का। तर तुम्ही बघू शकताय की त्यांनी कशा प्रकारे ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस टाकलेले आहेत, व्यवस्थित असं पेस्ट टाकून हलकंसं शिजायला ठेवत आहेत। म्हणजे पूर्णपणे असं शिजवून देणार नाहीयेत, हलकंसं एक वाफ येईस तोपर्यंत झाकण ठेवून व्यवस्थित असं हलकंसं वाफवून घेणार आहेत। हे आहेत आमच्या घरचे मसाले। हे घरचा लाल मसाला, हा गरम मसाला, गरम मिक्स मसाला, ही हळद आहे। याच्यामध्ये मी काहीच वापरलेलं नाही, म्हणजे चिकन मसाला, दही, फई, जे काही लिंबू पिंबू टाकतं ते काही मी वापरलेलं नाही। तर तुम्ही बघू शकता की कोणत्याच प्रकारचे एक्स्ट्रा मसाले न वापरता अगदी आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने चिकनची रेसिपी तयार होत आहे। आणि तुम्ही बघू शकता की व्यवस्थित असा चिकन वाफवून झालेला आहे आणि आता ते त्यामध्ये टाकत आहेत हळद, मसाले आणि हळद आणि मसाला टाकून ते व्यवस्थित असं परतून घेणार आहेत। हलकंसं मसाले शिजले की मग त्यामध्ये पुढची स्टेप ते यूज करणार आहेत। तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल की त्यांनी कसा चिकन बनवलेला आहे। आणि या चिकनची जी चव आहे, अगदी गावठी पद्धतीचा जो चिकन असतो जो आपण ढाब्यावर खातो, तर हा जो चिकन मसाल्याचा जो टेस्ट आहे, जो टेक्स्चर आहे तो अप्रतिम आहे। आणि तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि जेव्हा तुम्ही हा चिकन बनवाल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्याची टेस्ट कशी वाटली।
तर झाकण काढून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की चिकनला मस्त असा तेल सुटायला लागलेला आहे. हलकंसं परतून घेत आहेत आणि मग यामध्ये ॲड करणार आहेत गरम मसाला. गरम मसाला सर्वात शेवटून ॲड करतायत, कारण गरम मसाल्याचा त्यांच्या मते की जो फ्रेग्रेन्स असतो, जो नॅचरल वास असतो, तो अगदी भाजण्यामध्ये जाऊ नये, त्यामुळे ते हा जो आमचा घरचा गरम मसाला आहे तो सर्वात शेवटला टाकतायत आणि मग व्यवस्थित असं परतून घेत आहेत. आणि गरम मसाला मिक्स केल्यानंतर याचा जो सुगंध आहे तुम्ही सांगू शकत नाही, इतका मस्त असा वास सुटलेला आहे चिकनला. चिकन ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे असं वाटतंय. आणि मग यामध्ये टाकत आहेत गरम पाणी, हलकंसं गरम पाणी टाकत आहेत. थोडासा जर चिकनमध्ये कुठे कच्चा पण राहिला असेल तर तो निघून जाण्यासाठी, कारण एवढ्या वेळा जेव्हा आपण याच्यामध्ये मसाले टाकून व्यवस्थित परतून घेतो तर ऑलमोस्ट अर्धा तरी चिकन शिजूनच जातो. आणि नंतर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकताय गॅस बंद केलेला आहे आणि चिकन मसाला रेडी झालेला आहे. तुम्हाला क्लोजनी दाखवते की ह्याचा टेक्स्चर आणि ह्याचा जो सुगंध आहे तो अप्रतिम आहे, ह्याचा टेस्ट अप्रतिम आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मीठ कमी जास्त करू शकता. कसं काय चिकन? जाम भारी, 1 नंबर चिकन झालाय. हा काय? 1 नंबर. खूप छान. खूप भारी झालाय. तर आजची माझ्या मिस्टरांच्या हातची ही चिकन रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. बाय बाय.